Hello student, my name is Miss Shamli, senior lecturer at Shri Pushpa Sen Sawant College of D Pharmacy. Today we will begin with new topic of pharmaceutical jurisprudence, that is pharmacy and healthcare system. It is some part of first chapter, that is the pharmaceutical legislation in India, in which we will study the beginning of pharmacy in India and responsibility of pharmacist related with healthcare system. So first we will see introduction. During Vedic time, medicinal treatment associated with religious service in India. Hindu medicines begin with the Atharva Veda, which contain a list of the diseases with their symptoms in the form of incantation. Means वैदिक काळामध्ये मेडिसिनल ट्रीटमेंट जी दिली जात होती ती धर्मांच्या रिलेटेड होती, मीन्स रिलिजियस किंवा कम्युनिटी रिलेटेड होती. हिंदू धर्मामध्ये अथर्ववेदामध्ये जे काही डिसीजची जी लिस्ट दिली आहे, सिम्पटम्स जे काही सांगितले आहेत त्यानुसार मेडिसिनल ट्रीटमेंट दिली जात होती. वी विल सी इन डिफरंट मेडिसिनल सिस्टीम इन कोग्नोसी. In that Ayurveda is one system. In that we will study different types of Veda, Atharva Veda, Sam Veda, Rig Veda. In Atharva Veda we will see or study the list of disease and their symptoms. In Rig Veda we will study description of herb. Physician and surgeon live in the garden houses and cultivate the required medicinal plant. In those days, those are the physician and the surgeon that live in the garden houses and cultivate required medicinal plant. त्या काळामध्ये जे काही फिजिशियन आणि सर्जन होते ते जंगल होतं त्या तिथे राहायचे किंवा गार्डन हाऊसेस आपण म्हणू शकतो, त्यामध्ये राहायचे आणि तिथेच जे मेडिसिन्स आहेत ते कल्टिवेट करायचे. There was no separate profession of medicine and pharmacy. A physician prepared its own medicines. त्या काळी असं कोणतं वेगळं प्रोफेशन नव्हतं मेडिसिन्स अँड फार्मसी. जो पर्सन मेडिसिन्स कल्टिवेट करायचा तोच पर्सन त्याचं प्रिपरेशन करायचं आणि तोच त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचा. Sushruta and Chakra are the two great names in Ayurveda. Sushruta and Chakra are two great books of Ayurveda, we can say that. In Sushruta and Chakra composed a book of information on Ayurvedic medicines which is still used in India. चक्रामध्ये जे काही आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत त्याची इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे आणि ते अजूनही भारतामध्ये वापरलं जातं. When Muslim came and ruled India, they brought their own system, that is Unani. जेव्हा मुस्लिम कम्युनिटी आपल्या इंडियामध्ये वास्तव्य करण्यास आली तेव्हा त्यांनी त्यांची स्वतःची अशी एक सिस्टीम उदयास आणली, दॅट इज युनानी. आफ्टर सो मेनी इयर्स सिस्टीम ऑफ मेडिसिन्स वेअर ॲडव्हान्स विथ द टाईम अँड केम इन टू एक्झिस्टन्स द ऑर्गनायझेशन ऑफ हॉस्पिटल. त्यानंतर विथ द चेंजेस इन द पॅटर्न ऑफ सोसायटी बोथ द सिस्टीम आयुर्वेदिक अँड युनानी शोड कन्सिडरेबल चेंजेस. म्हणजे जसजसे सोसायटी म्हणजे राहणीमानात जसजसे बदल होत गेले तसतशा ह्या आयुर्वेदिक आणि युनानी सिस्टीममध्ये कन्सिडरेबल चेंजेस होत गेले. त्यानंतर कम इन टू एक्झिस्टन्स द ऑर्गनायझेशन ऑफ हॉस्पिटल या ऑर्गनायझेशनची स्थापना झाली किंवा तो कन्सेप्ट उदयास आला. हॉस्पिटल ऑर्गनायझेशन हॅव्हिंग एन मेन एम टू अटेन मेंटेन अँड promote the health where different services of different health profession are utilized. Professions such as clinical practitioner, nurses, technician, medical, social worker, dietitian and pharmacist etc. are together referred as healthcare team. Pharmacist organization चा मेन एम काय होतं तर जी काही हेल्थ आहे ती प्रमोट करायची, मेंटेन करायचं आणि त्या रिलेटेड जो काही मॅटर आहे तो हाताळायचा. त्यामध्ये डिफरंट सर्विसेस ज्या हॉस्पिटलमध्ये डिफरंट सर्विसेस देण्यात येणार होत्या त्या रिलेटेड जी काही प्रोफेशन्स होती ती उदयास आली.
प्रोफेशन सच ॲज कोणती प्रोफेशन्स आहेत तर क्लिनिकल प्रॅक्टिशनर, नर्सेस, टेक्निशियन, मेडिकल सोशल वर्कर, डायटिशियन अँड फार्मासिस्ट, आणि या सगळ्यांना हेल्थ केअर टीम असं म्हणतात. The allopathic system of medicines was introduced by the British when they ruled in India. After that, pharmacy education was started in India to train the professionals. म्हणजे ॲलोपॅथिक सिस्टीम जी आहे ती जेव्हा ब्रिटिश इंडियामध्ये आले त्यानंतर उदयास आली, आणि त्यानंतरच्या काळात फार्मसी एज्युकेशनला सुरुवात झाली टू ट्रेन द प्रोफेशनल. The tendency to specialization has affected the separation of pharmacy from medicines with little overlapping of jurisdiction and practice. म्हणजे मेडिसिन्स आणि फार्मसी हे प्रोफेशन काही तत्वांवर वेगळं करण्यात आलं. Then the function of the physician is to diagnose disease and to recommend the treatment through the prescription, while pharmacist has to dispense the medicines according to the prescription. म्हणजे त्यानंतरच्या काळात ब्रिटिश फार्मास्युटिकल कॉन्फरन्स 1963मध्ये फार्मासिस्ट इज रिगार्ड ॲज अन एक्सपर्ट ऑन द ड्रग व्हाईल मेडिकल प्रॅक्टिशनर कन्सर्न विथ द डायग्नोस अँड ट्रीटमेंट असं सांगण्यात आलं. म्हणजे काय तर त्याच्यानुसार त्याची फंक्शन्स ठरवतात. तो फार्मासिस्ट जो आहे तो ड्रगच्या रिलेटेड एक्सपर्ट असला पाहिजे, आणि मेडिकल प्रॅक्टिशनर आहे तो डायग्नोस आणि ट्रीटमेंटच्या रिलेटेड एक्सपर्ट असला पाहिजे. मग त्याचे फंक्शन काय झाले त्याच्यामधून, तर फिजिशियन्स इज टू डायग्नोस डिसीज and a pharmacist responsible to dispense the medicines according to prescription. Later on, complex and potent organic compounds are introduced as a medicines with developing technology and science. जसे सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत गेले तसे ते कॉम्प्लेक्स आणि पोटंट ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले, आणि त्याच्यामुळे काय झालं तर कॉम्प्लेक्स मेडिसिन ड्रग डेव्हलप झाल्यामुळे त्या बनवायची जी पद्धत होती ड्रगची तिच्यामध्ये बदल होण्यात आले, आणि त्यानंतर टॅबलेट, इंजेक्शन अशा स्वरूपात डोसेज फॉर्म डेव्हलप झाले, आणि त्यांच्या डेव्हलपमेंटमुळे त्यांना ते जेव्हा दिले जात होते किंवा ते ॲडमिनिस्ट्रेशन करायला केअर घेणं गरजेचं वाटू लागलं, आणि त्यामुळे फार्मसिस्टच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या अजून वाढल्या. त्यामुळे फार्मासिस्ट इज लिगली हॅड रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्ट विच ही डिस्ट्रीब्युटेड. तो जे काही प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करत होता त्याच्या रिलेटेड त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज अजून वाढल्या, आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो की जो प्रोडक्ट तो देतो आहे त्या रिलेटेड. बिकॉज सच रिस्पॉन्सिबिलिटीज द लॉ रिक्वायर्ड दॅट द डिस्ट्रीब्युशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल ड्रग ही रेस्ट्रिक्टेड टू फार्मासिस्ट ओनली. आणि या रिलेटेड जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या रिलेटेड कायदे करणं गरजेचं होतं, कारण की हे जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते फक्त रेस्ट्रिक्शन असलं पाहिजे फार्मसी पुरतं, आणि त्यानंतर कायद्यांची सुरुवात किंवा कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली. आफ्टर दॅट द डिस्पेन्सिंग फार्मसी कम इन टू एक्झिस्टन्स. म्हणजे त्यानंतर डिस्पेन्सिंग फार्मसीची कन्सेप्ट आली, आणि डिस्पेन्सिंग फार्मसी it's converted or merged into the clinical pharmacy. So many changes to be made in the concept of pharmacy. असे बरेच चेंजेस फार्मसी या कन्सेप्टमध्ये होत गेले. Evolutionary changes in the practice of pharmacy will continue to have an impact on changing healthcare system. जसे फार्मसी प्रॅक्टिसमध्ये चेंज होत गेले तसेच ते हेल्थकेअर सिस्टीममध्ये पण चेंज होत गेले किंवा त्यामुळे चेंज होत गेले. The responsibilities of pharmacist. The first responsibility, pharmacist is legally held responsible for the quality of the product which is manufactured and distributed. They supply medicine against prescription. They counsel the patient at the time of dispensing prescription. The pharmacist also participate in health programs. Pharmacists should be responsible for planning and establishment of proper pharmacy service. They provide link between physician and patient. They are able to advise patient with minor ills. त्यामुळे काय झालं फार्मसिस्टच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या, आणि आता कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जर फार्मसी जो प्रोडक्ट पेशंटला डिस्पेन्स करणार आहेत तो प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन करणं गरजेचं वाटू लागलं. द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट मेंटेन मस्ट बी इम्पॉर्टंट फॉर every pharmacist. Then
द सप्लाय, तो जे मेडिसिन सप्लाय करणार आहे ते प्रिस्क्रिप्शनच्या रिलेटेडच असलं पाहिजे. अदर दॅन दॅट दे विल नॉट डिस्पेन्स मेडिसिन. द काउन्सिल, जे प्रिस्क्रिप्शनच्या मध्ये ड्रग्स आहेत ते देताना त्याने प्रत्येक पेशंटला काउन्सिल केलं पाहिजे. आणि फार्मसी प्रोफेशन चालवत असताना त्याने वेगवेगळे हेल्थकेअर प्रोग्रॅम राबवले पाहिजे, त्यामध्ये त्याने काम केलं पाहिजे. फार्मासिस्ट शुड रिस्पॉन्सिबल फॉर प्लॅनिंग अँड इस्टॅब्लिशमेंट ऑफ प्रॉपर फार्मसी सर्व्हिस. त्याने डिफरंट आयडिया इनोव्हेट करून फार्मसी सर्व्हिस अजून जास्त प्रकारे कसं दिलं पाहिजे याच्या प्लॅनिंगमध्ये आणि त्याच्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये वर्क केलं पाहिजे. फार्मसिस्ट प्रोफेशन हे एक दुवा, फिजिशियन आणि पेशंटमधलं एक दुवा आहे, ते त्याने मेंटेन केलं पाहिजे. दे आर एबल टू ॲडवाईज. आणि त्याने मायनर इलनेसमध्ये म्हणजे मायनर बर्न किंवा मायनर ज्या काही इलनेस आहेत त्याच्यामध्ये त्याने पेशंटला ॲडवाईज केलं पाहिजे इन सम केसेस. After that, the profession of pharmacy in our country presently consists of first industrial pharmacy, hospital pharmacy, academic pharmacy, and community pharmacy. All the pharmacists working in different fields of the profession are directly or indirectly related to nation's health. जे काही फार्मासिस्ट डिफरंट फील्डमध्ये काम करत आहेत ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे काही नेशन हेल्थ आहे ते प्रमोट करायला हेल्प करतात. First, academic pharmacist. Academic pharmacist is related with the education and training. Those pharmacists give the education and training to other newcomer professional pharmacists. That pharmacist known as academic pharmacist. Second, industrial pharmacist. Industrial pharmacist is related with the only industry. Those are manufacture product and distribute the drug. Next, hospital pharmacy and community pharmacy. Hospital and community pharmacy are the health professional for the safe and effective use of drug. हे जे काही दोन प्रोफेशन्स आहेत ते कशाच्या निगडीत आहेत तर सेफ आणि इफेक्टिव्ह जो काही यूज होतो आहे ड्रगचा तो होतो आहे की नाही हे चेक करण्यासाठी हे दोन प्रोफेशन मेनली वर्कआउट करतात. हे जे काही फार्मासिस्ट आहेत किंवा ओरल फार्मासिस्ट आहेत ह्या स्पेशलायझेशन नॉलेज रिगार्डिंग द ड्रग, या सगळ्या फार्मासिस्टना ड्रगच्या रिलेटेड प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे. त्याचे थेरपॅटिक ॲक्शन, त्याचं थेरपॅटिक यूज माहीत असलं पाहिजे. ॲज ही हॅज इन्फॉर्मेशन अबाउट ड्रग ही इज व्हेरी क्लोज टू प्रिस्क्राईब ऑर फिजिशियन. मीन्स हॉस्पिटल अँड कम्युनिटी फार्मसीजला ड्रग, थेरपॅटिक ॲक्शन ऑफ ड्रग, their uses, their side effects related knowledge असलं पाहिजे. आणि त्यामुळे तो जो काही फिजिशियन आहे त्याला तो काही वेळा ॲडवाईज करू शकतो. सिमिलरली द डिस्पेन्सिंग अँड कंपाऊंडिंग ॲक्टिव्हिटीज, हिज ॲबिलिटी टू गिव्ह हेल्थ रिलेटेड इन्फॉर्मेशन ब्रिंग हिम क्लोजर टू पेशंट अँड पब्लिक. आणि त्याचप्रमाणे डिस्पेन्सिंगच्या रिलेटेड किंवा कंपाऊंडिंगच्या रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या त्याला त्याचा बिझनेस वाढवण्यासाठी हेल्प करतात, कारण तो या ॲक्टिव्हिटीजमुळे जास्त पेशंट किंवा पब्लिकच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. ही सर्व ॲज लिंक बिटवीन फिजिशियन अँड पेशंट. द फार्मासिस्ट हॅज टू प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन such areas such as first, prescription adherence, storage and distribution of drug, consultation and management, drug choice, drug monitoring, information and education, clinical pharmacokinetics, research and development, and many other health activities. Pharmacists mainly play role in these all the areas. Frequently asked question for this topic is explain the role of pharmacist in healthcare system. Second, state the importance of pharmacist in healthcare system. Reference book for this topic is Pharmaceutical Jurisprudence, Dr. B.S. Kuchekar, Nirali, Prakashan, page number 1.1 to 1.3. Thank you.